नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई। आपल्याला कल्पना आहेच की 22 सप्टेंबर 2025 रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ्या प्रमाणात जीएसटी मध्ये बदल सुचवले आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आता जीएसटी पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर पण झालेला आहे आणि त्या संदर्भात वस्तू आणि सेवा कर परिषदेने गेल्या महिन्यात द्विस्तरीय कर दर योजना मांडली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून काही महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करून किंवा नव्याने मांडून करदात्यांना अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मोठा दिलासा दिला होता। असे करण्याने ईज ऑफ डुईंग बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे आता सांगायला कोणा अर्थतज्ञाची आवश्यकता नाही। काय आहेत या योजना? पहिला महत्त्वाचा मुद्दा, निर्यात क्षेत्रासाठी मोठी दिलासा योजना जीएसटी परिषदेने मांडली आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेत निर्यात महत्त्वाची भूमिका बजावते। परिषदेने सीजीएसटी नियम 2017च्या नियम 91(2) मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली होती, जेणेकरून प्रणालीद्वारे जोखीम ओळखण्याच्या आणि मूल्यांकनाच्या आधारावर योग्य अधिकाऱ्याद्वारे तात्पुरत्या परताव्याची म्हणून दावा केलेल्या रिफंडची 90% मंजुरीची रक्कम आता तरतूद केली जाणार आहे। अमेरिकेने भारतावर टॅरिफ आणि ट्रेड बॅरियर्स घातलेले आहेत। भारतीय वस्तूंना अमेरिकेत स्पर्धा देण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक होते, त्यामुळे भारत सरकारने निर्यातदारांना जलद फायदा मिळावा म्हणून 90% परतावा त्वरित देण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय अमेरिकन बाजारपेठांची स्पर्धा लक्षात घेऊनच घेतली जाते। आजपर्यंत परताव्याची प्रक्रिया दीर्घकाळ महिने चालत असल्याने उद्योगांना मोठ्या अडचणी येत होत्या। आता वेगाने परतावा मिळाल्याने उद्योगांची तरलता वाढणार असून उत्पादन क्षमता देखील टिकून राहणार आहे आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय निर्यातदार अधिक स्पर्धात्मक ठरतील अशी अपेक्षा आहे। ही तरतूद 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाली आहे। याखेरीज कमी किमतीच्या निर्यात मालाच्या बाबतीत जीएसटी परतावा देण्यासाठी सीजीएसटी कायद्यात सुधारणा करून कर भरून केलेल्या निर्यातीतून उद्भवणाऱ्या परताव्याची मर्यादा काढून टाकण्यासाठी जीएसटी परिषदेने सीजीएसटी कायदा 2017च्या कलम 54च्या 14 सब कलम मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे। हे विशेषतः कुरिअर, पोस्टल इत्यादीद्वारे निर्यात करणाऱ्या लहान निर्यातदारांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे। यात भांडवली मालमत्तेवर कायद्यात मान्य केलेल्या परंतु परिपत्रकाने बंदी घातलेल्या इनपुट क्रेडिटच्या परताव्याचा फेरविचार होणं काळाची गरज आहे। तर डीम्ड गुड्स एक्सपोर्ट सारखी संकल्पना सेवांच्या बाबतीत देखील लागू व्हायला हवी अशी उद्योजकांची मागणी आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा, नोंदणी प्रक्रिया सुलभ। व्यवसाय सुरू करताना जीएसटी नोंदणी हा पहिला टप्पा असतो। आधी या प्रक्रियेत अनेक वेळा विलंब होत असे। लहान आणि कमी जोखीम असलेल्या व्यवसायांसाठी सरलीकृत जीएसटी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिषदेने एक पर्यायी सरलीकृत जीएसटी नोंदणी योजना सुरू करण्याची शिफारस केली आहे, ज्यामध्ये कमी जोखीम असलेल्या अर्जदारांच्या बाबतीत अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सरकारने स्पष्ट केले आहे की 3 कामकाजाच्या दिवसाच्या आत जीएसटी नोंदणी पूर्ण होणार आहे। अर्जदारांनी त्यांच्या स्वतःच्या मूल्यांकनावर आधारित असे निर्धारित केले आहे की नोंदणीकृत व्यक्तीच्या पुरवठ्यावरील त्याची आउटपुट कर देयता दरमहा 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसेल। सीजीएसटी, एचजीएसटी, यूजीएसटी, आयजीएसटी सह तर या योजनेत स्वेच्छेने निवड करण्याची व योजनेतून पैसे काढण्याची तरतूद देखील असेल। याचा फायदा जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या किमान 96% नवीन अर्जदारांना होईल। ही योजना 1 नोव्हेंबर 2025 पासून कार्यान्वित होईल। ही मोठी सकारात्मक पावले असून नवउद्योजक, लघु उद्योजक, स्टार्टअप्सना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तिसरा महत्त्वाचा दिलासा, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर द्वारे पुरवठा करणाऱ्या लहान पुरवठादारांसाठी सरलीकृत नोंदणी योजनाच्या संदर्भात आहे। इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर द्वारा पुरवठा करणाऱ्या लहान पुरवठादारांसाठी सरलीकृत नोंदणी योजना या बदला अंतर्गत सुरू होणार आहे। जीएसटी फ्रेमवर्क अंतर्गत सध्या आवश्यक असलेल्या प्रत्येक राज्यात व्यवसायाचे प्रमुख स्थान राखण्यात आव्हानांना तोंड देणाऱ्या अनेक राज्यांमध्ये
ई कॉमर्स ऑपरेटरद्वारे पुरवठा करणाऱ्या लहान पुरवठादारांसाठी सरलीकृत जीएसटी नोंदणी यंत्रणेच्या संकल्पनेला परिषदेने तत्वतः मान्यता दिली आहे। ही योजना राबवण्यासाठी तपशीलवार पद्धती जीएसटी परिषदेद्वारे ठेवल्या जातील। यामुळे अशा पुरवठादारांसाठी अनुपालन सोपे होणार आहे आणि राज्यांमध्ये ई कॉमर्स मध्ये त्यांचा सहभाग सुलभ होणार आहे। हा लहान पुरवठादारांसाठी मोठा फायदा ठरावा, त्यांच्या व्यवसायाची वृद्धी होण्यास हे फार मोठं कारण ठरणार आहे। आपल्याला हा माझा व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जे लाईफ टाईम फ्री आहे। धन्यवाद।